कलावत्नी जोधरारथावतारं कलांकांकते ज्योतिकामोति वक्त्रं कलानिश्वादापणदारदक्षं समाधिस्तमूर्ते मजज्ञानदैव पांडुरंगा कुरु सर्जन संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सवसाडी घेतलेला अभंग अखिलवर ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मानणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण नामदेवरायांचा चार चरणाचा अखंडितपणे जगाच्या मालकाच्या नामचिंतनाचा अधिकार प्राप्त व्हावा आणि कुळाचा उद्धार व्हावा जिथे मागणीची गरज नाही परिपूर्णता संतांच्या सानिध्यानेच वैष्णवाला मिळावी ही ताकद ज्या अभंगात सांगितली गेली आहे तो नामदेवरायांचा अगदी परिपूर्ण असणाऱ्या मागणी परअभंगाच्या सेवेसाठी निवडला औचित्यही तसंच आहे. अगदी सामर्थ्याने माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार माननीय श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आजचा हा संकीर्तन सोहळा बाबासाहेब दादा असतील, रमेश दादा असतील, त्याचबरोबर शत्रुघ्न दादा असतील, अमोल दादा असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा सर्व संयोजक आयोजक नियोजक सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांच्या सानिध्यामध्ये या परतूरकरांच्या उपस्थितीमध्ये हा संकीर्तन सोहळा रंगतोय. महाराष्ट्रातील नामावंत गुणवंत गायक वादक उपस्थित आहे सगळ्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या संयोगाने हा संकीर्तन सोहळा रंगतोय. खरं तर ज्यांना कीर्तन करावी ही सामर्थ्यता बुद्धीत यावी हे सुद्धा परिपूर्णताच आहे. कारण तुम्हाला काय वाटतं माणसं गोळा करायला कीर्तनच ठेवावे याची काही गरज नाही आहे. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही आहे, पण यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याला कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक ही कौतुकाची बाब लक्षात ठेवा. नाही तर माणसं गोळा करायला काय परतूरकर या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती अजून गोळा झाली असती. लोक गोळा करायची काय अवघड आहे हे कळलं त्याला कळलं महाराज बरं का. पण विषय कसा आहे माणसं कमी गोळा झाली तरी चालतील पण विचारांची सरणी मोठी असायला पाहिजे. हे जर यांच्या बुद्धिमत्तेला पटतंय तर अर्थातपणे हे परिपूर्ण आहेत. यांच्या बुद्धिमत्तेची पातळी वरिष्ठ आहे. त्याच्यामुळे या सर्व संयोजक आयोजक नियोजकांच्या माध्यमातून आजचा संकीर्तन सोहळा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वाढदिवसानिमित्त कारण आम्हाला माहीत आहे आज जे काही सामर्थ्यता आमच्याकडे आहे जे काही वैभव आमच्याकडे आहे ते आमच्या सुकृताचं फळ आहे आमच्या पूर्वजांचे पुण्याई आहे. कारण 3 ऋण आमच्यावर भगवंताने टाकलीच देव ऋषी आणि पितृऋण हे कुठून तरी चालत आलंय म्हणून आमच्याकडे मिळालं आहे. आज जर लोणीकर साहेब या भागाचे विद्यमान आमदार आहेत तर त्यांच्या आईवडिलांचे पुण्याई आहे त्यांच्या कष्टाचं फळ आहे जगाच्या बापाची कृपा आहे संतांच्या सानिध्याचा आशीर्वाद आहे. आणि अर्थात जिथे संप्रदायाची जाण आहे तिथं पैसा कुठे जात नाही ऐश्वर्य कुठेच जात नाही. कारण ज्ञानोबारायांचं मत आहे जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे. जिथं सतकुळ आहे पुन्हा एकदा शब्द ज्ञानोबारायांचं लक्षात घ्या जिथं सतकुळ आहे जिथं कुळाची सामर्थ्यता परमार्थ नाही जिथं जगाच्या बापाला लक्ष्मी इतकंच महत्त्व दिलं जात आहे त्या घरातून लक्ष्मीही कुठं जात नाही त्या घरातून ऐश्वर्यही कुठं जात नाही. हे ज्ञानोबारांचं ज्ञानेश्वरीमधलं मत आहे. मग आम्ही कल्पनेत गुंतू नये आम्ही सत्य स्वीकारावं. जगाच्या बापाशिवाय जर आम्हाला समाधानच नाही आहे तर आमचं कुळ हे नामचिंतनाने पवित्र करायची सामर्थ्यता आमच्या कर्मामध्ये असली पाहिजे. एकदा आमचं कुळ पवित्र झालं की मग काय आता कुळवाची सुरुवात म्हणाल कुळाची सुरुवात म्हणाल तर वारकरी संप्रदाय जसा सामर्थ्याने सुरुवातीकडून विचार करायला गेलं तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले ही झाली परंपरा. आता या परंपरेमधलं या कुळामधला प्रत्येक वैष्णव हा अभंग कुठल्या एका व्यक्तीसाठी नाही आहे हा प्रत्येक भाविकासाठी आहे प्रत्येक भक्तासाठी आहे प्रत्येक वैष्णवासाठी आहे प्रत्येक वारकऱ्यासाठी आहे. ज्याने भगवंताची सेवा केली आहे त्या प्रत्येकासाठी हा अभंग आहे. नामदेवराय म्हणतात देवा आमच्यासारख्याने काय तुझ्याकडं मागावं आम्ही नुसतं नामचिंतन घ्यावं तरली तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. प्रत्येक विषयातनं आम्ही तरलो जातोय तेषाम समुद्रता मृत्यू संसार सागरात वहमी नचरात पार्थमया विषित चेतसा. हे पार्था डोळे झाकून राहू नकोस कल्पनेत राहू नकोस. जर त्या लोकांना आपलं आपलं म्हणत बसलास तर ती लोक तुला मारल्याशिवाय राहत नाही. मग या कल्पनेतनं बाहेर पड की ती तुझी आहेत. एक सामर्थ्याने विचार कर जोपर्यंत मी सारथी आहे तोपर्यंत तुला आधर्माने जाऊ देणार. मग मी सारथी म्हणलं डोळे झाकून विश्वास ठेव ना काही झालं तरी तू माझा भक्त म्हटलं मी तुला तारणारच आहे. मग अखंडितपणे जर हीच सामर्थ्यता परमार्थाची आहे तर आम्ही फार विचार करत नाही. पण आमची अवस्था कशी आहे कल्पनेची बाधा. पुन्हा एकदा सांगते देव नाही भेटला तरी हरकत नाही. कान उघडून ऐका परतूरकर देव नाही भेटला तरी हरकत नाही फक्त भलता देव भेटायला नको. आयुष्याचं वाटोळं होतं बरं कल्पनेची बाधा लागायला नको. आम्हाला कळावं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. नाही तर आमची अवस्था अशी आहे ती किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे अशी अवस्था आयुष्यामध्ये नको. अंधारात कापड जरी हल्ला तरी आपल्याला काय वाटतं साप आहे नाग आहे जनावर आहे बोलत जा परतूरकर बोलत जा. तुम्हाला धरून आणलं का बळजुबरीनं आलात का
200 दिले का? नाही महाराज बरं का कीर्तनाला. आणि काय मला एक नवल वाटतं एका गोष्टीचं, आपण लोकांना नावं ठेवतो खरे, पण कधी आपण कल्पनेचा विचार केला पाहिजे. आपली परिस्थिती फार बेकार आहे बरं का. आता बऱ्यापैकी व्यासपीठावर एक खोटं बोलणार नाही, सगळीच माणसं काही राजकारणी लोकाला चांगलं म्हणतील हा भाव ठेवणं योग्यच नाही आहे. कारण बऱ्यापैकी जी लोक तोंडावर साहेब म्हणतात ती पाठीमागे काय म्हणतील याची खात्री स्वतः साहेबही देऊ शकत नाही महाराज बरं का. त्याच्यामुळे विनंती एवढीच आहे की सत्य एवढं स्वीकारा. आमची परिस्थिती कशी आहे दादा, आम्ही लोकांना नावं ठेवतो खरं, पण आम्ही काय गुणाचे याचा विचार कधीच केला नाही आम्ही. आम्ही तरी कुठं बिना पैशाचं मतदान करतो दादा. होय, आमचं बी अवघडच आहे की नाही. कधी कधी मलाही नवल वाटतं, चला ठीक आहे, यहाँ कोई मरे वोटों के लिए पर कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे नोटों के लिए, भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे की हरामजादों के लिए. मिलो तरी कोणासाठी बाबा. आणि ज्यांच्या आणि टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवी जा, त्याला काही सरकारचा GST नाही, मोफत आहेत. टाळ्या वाजवायच्या, टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. कोणीतरी कोणाचं तरी महाराष्ट्रात कौतुक केलं हे सगळ्यात मोठं कौतुकच झालं का. तो कोणीच कोणाला शहाणं म्हणायला तयार नाही या जगामध्ये, आहे की नाही. आपण लोकांना नावं ठेवणार आहे, पण आपल्याला काही घेणं देणं नाही देव देश धर्माचं. आपल्याला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी, बस. देव देश धर्म पेटला तरी चालतंय. कोण एवढं धर्माने जगायला लागले रे आजकाल. हे आपण सगळेच बरं का. आपल्याला आपण काही एवढं जर धर्माचा विचार केला असता आपण तर फार चांगले वागलो असतो आपण. कारण धर्मात आपल्या फार गोष्टी आहेत, आपला तो विषयच नाही आहे. आपण फक्त आपला विचार करतोय. आणि कसलं रे दादा, कसला परमार्थ तरी. सगळी कल्पना बघा. हाय पुरुष मंडळी, देवाला मानता खरं, सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणता. काय देवाला मानता, आहे की नाही. काय मानणं आहे पण तुमचा. आकाडात खायचं आणि श्रावणात पाळायचं, अरे वा. आणि ते आकाडात खाल्लेलं देवाला दिसत नाही का महादेव फक्त श्रावणातच जागा असतो. काही म्हणा, पण या वर्षी मला लय आनंद आला परतूरकर. 31 डिसेंबरला एकादश होती. मला असलं भारी वाटलं, सचिन दादा नाथ खुळा वाटलं मला बरं का. देवा हाय म्हणलं तू. 31 डिसेंबरला एकादश आणि 1 तारखेला गुरुवार, बस बोंबलत महाराज. देवा म्हणला असा ऐकत नाही तसा काटा काढतो तुझा. पण आता हे कसं आहे ना माऊली, हे झालं मानणाऱ्यांसाठी. जे मानतच नाही त्यांना एकादश काय आणि गुरुवार काय सगळं सारखंच आहे, विषयच नाही का. परतूरकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप आम्ही तरी कसा समजून सांगायचा. ज्याला घरातलीच माय कळली नाही त्याला पंढरीची माय समजून कळेल ही अपेक्षा आम्ही तरी कशी ठेवायची. अवघड नाही का जरा. अरे ज्याला माणुसकी कळली नाही त्याला देव काय कळणार. असत्य जगणाऱ्या माणसाला, द्वैत स्वीकारणाऱ्या माणसाला, दंभात राहणाऱ्या माणसाला परमार्थ कसा कळणार. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी मग कल्पनेची वादा नो कवणे काळी. जर मला कुळ सात्विक करायचा आहे, जर मला कुळामध्ये परमार्थ निर्मित करायचा आहे, तर लक्षात ठेवा व्यक्तीचं ज्ञान हे व्यक्तीशी संलग्न नाहीच आहे. न्यायशास्त्र सांगतं आत्मा हा निर्गुणानुसार मोठं की देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. माऊली उदाहरणार्थ सांगतात, प्रकाश अगोदर येतो की सूर्य. बोलत जा, प्रकाश अगोदर की सूर्य. प्रकाश. अगदीच तसं सूर्य हे अखंडितपणे परिपूर्ण असूनही, प्रकाश सूर्याचं स्वरूप असूनही अगोदर प्रकाश आहे आणि नंतर सूर्य आहे. तसं ज्ञान आत्म्याचं जरी स्वरूप असलं तरी ज्ञान अगोदर आहे, आत्मा नंतर आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. मग हे जिथून चालू झालं व्हावे तया कुळा. मग या परंपरेला आयुष्य आहे, व्यक्तिगत नाही. आयुष्य कशाला आहे? परंपरेला, ज्ञानाला, भक्तीला, सामर्थ्याला, वैष्णवाच्या ताकदीला आयुष्य आहे. कारण माणूस मरतो, ज्ञान मरत नाही. ज्ञानोबांची समाधी संजीवन आहे, ज्ञानेश्वरी जाग्यावर आहे. जगद्गुरु तुकोबारांचं स्वदेह वैकुंठ गमन आहे, गाथा जाग्यावर आहे. या परंपरेला आयुष्य आहे, या गाथ्याला आयुष्य आहे, या ज्ञानेश्वरीला आयुष्य आहे, नाथबाबांच्या विचाराला आयुष्य आहे, नामदेवरायांच्या नामचिंतनाला आयुष्य आहे. आयुष्य कर्माला आहे. आज व्यक्तिमत्व जिवंत असो किंवा नसो, त्या माणसाने आयुष्यभर केलेल्या समाजाची सेवेचं फळ जगाचा बाप त्याच्या कुटुंबाला दिल्याशिवाय राहत नाही, सामर्थ्याने नामदेवरायांचं मत आहे. तुम्ही सेवा करा. बरं काही गोष्टी आपल्याला बंधनकारक आहेत रे. हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नामघोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हाताला पवित्र करायचं, दान करा. प्रापंचिकाने कधीच हात घ्यायला पुढं करायचं नाही, द्यायला करायचा. आपण कमवतो की नाही पोटापुरतं, मग आपण घ्यायचं नाही. आपण वारीत नुसतं नावाला जातो. आला राजगिराचा लाडू द्या, आली बिस्लरीची बाटली द्या, आला बिस्किट पुडा द्या, आली केळं द्या. जन्माची भिकारी करे आपण. देवान कधी काही दिलं नाही आपल्याला. अरे कधीच वारीतलं घेऊ नये दादा.
आपण सेवा करायला येतोय, आपण प्रापंचिक आहे, आपण काय साधक आहे का, आपण काय साध्वी आहे का? चांगलं कमवतो का पोटापुरतं तरी हात घ्यायला पुढं करतो. घेऊ नये बरं, देवाच्या दारातलं कधीच ज्याला गरज नाही त्यानं घेऊ नये. लय अवघड आहे. म्हातारीला चावत नाही तरी लाईनीत उभं राहते राजगिराच्या लाडूच्या. मी म्हातारीला म्हणलं, अगं जबडा गेला, काय राहिलं आता, कशाला लाडू, चावणार कशी नाटूला, वारी कशाला मरायला. आळंदीचा लाडू परतूर मध्ये आणला, वारी करते म्हातारी महाराज. नाही केली तरी चालतं रे दादा, हीच कल्पनेची बाधा. फारच अवघड आहे बाबा आपल्या परमार्थाचं, होय ग माय. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, दिवी कुपती म्हण पोत्यात घालून आणलं पाहिजे आपल्यासारखीला. कसला परमार्थ आहे ग हा माय. देव काय का काळापुरता घरात असतो का? तुम्हाला म्हणून सांगते, तुमच्यात लय ताकद आहे माय, लय. तुम्ही लय गोड आहेत परतूरच्या बाया, तुम्ही तर लय गोड आहेत. आई शपथ तुम्ही लय गोड आहेत. तुमचं तोंड सोडलं ना, बाकी तुम्ही लय गोड आहेत ग. हा, तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. तुम्हाला मला माहित आहे, तुम्हाला भारी वाटलं, पण एक लेख म्हणून सांगते. पैसा अडका बायकोला कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं वागवतो ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते, हा विश्वास तर मीही तुम्हाला देऊ शकते. आता वाजवा टाळ्या, हे खरे वाजवीत जा, कधीतरी आम्हालाही चांगलं म्हणत जा. आमचं सगळं झोंबतं तुम्हाला. कीर्तन जाऊ द्या, हे लांबल महाराज बरं का, कधीतरी आम्हालाही चांगलं म्हणत जा की रे. साधं विचारते, माझ्या वडिलांसारखे आहात, भावासारखे आहात, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो, पोटची आहे, रक्ताची आहे, तिच्याशी नातं आहे. अगदीच तसं आहे दादा. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप भेटल्याशिवाय राहत नाही. सामर्थ्य तुमच्या नजरेतच. अंतकरण शुद्ध केलं ना, तो का म्हणे चित्त करारे निर्मळ, येवणी गोपाळ राहे तेथे, जगाचा बाप इथं स्थित होतोय. भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोलोलोच अनंग रंग सागरम नमामि कृष्णनाथ. भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम सुभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काही नाही, हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज बरं का. तुम्ही काही काळजी करायची नाही. एकतत्वी नाम दृढधरी म्हणा, हरिसी करुणा. तुम्ही काळजीच नाही करायची. ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद. द्वारकेचा राणा पांडवा घरी, जगाचा बाप येतो रे धावत. फक्त अंतकरण आणि नजर दोन्ही शुद्ध असू द्या. आणि ती दोन्ही नसेल तर कल्पनेत गुंतल्याशिवाय राहत नाही. अहो, जर खरंच खरं वाटायला लागत नाही तर आमची अवस्था किती बेकार म्हणायची दादा. आमची म्हणजे संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. आमची कल्पना म्हणजे एका मिनिटात राजा करते आणि एका मिनिटात रंक करते. आम्हाला काही सुखानं जगूच देत नाही. बरं, परिस्थिती काय झाली, हे जळेविनं बुडविती, आगेविनं जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते, हे शस्त्रविनं साधिती, दोरेविनं बांधिती, ज्ञाने स्त्री होती ती पैज लावणी, चिकले विन रोविती, पाशी विन गोविती, कवना जोगेन होती आतुवटपणे, ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला, हा दंभू रुडविला जगी इही, हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषयदरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारक जे. परिणाम, कुळ सात्विक झालं नाही, समाधान आलं नाही, स्थिरता मिळाली नाही, पैशाच्या पाठीमागे काहीच कळलं नाही. मी काय म्हणते, जागेवर पैसा आहे हो, जाग्यावर मोक्ष आहे. बरं, म्हणू नका, ऐका तरी अवधान ऐकिले दिजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. शब्द देतो म्हणतात ज्ञानोबाराय. फक्त कान ऐकून, कान लावून भजन ऐका, काहीच करायचं नाही. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता, इथं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. श्रवणाचे अखंडितपणे आनंद येतो. आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदती. फक्त याच्या पलीकडे आम्हाला एवढंच करायचंय, मुखात नाम, कानात जगाच्या बापाचं नामचिंतन ऐकू यावं, हाताने टाळी आणि मनात त्याच्याविषयी प्रेम असलं ना, मग काय सदा नामघोष करू हरिकथा, तेने सुद्धा चित्त समाधान, सर्व सुख आलो. आम्ही स्थिरही होतो, आनंदही होतो. कारण स्थिर झाल्याशिवाय आनंदी होत नाही. आमच्याकडे स्थिरताच नाही, स्टेबिलिटीच नाही. म्हणतोनी नवनीता तैसे घे आनंदा, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन, वेळ आल्याशिवाय काहीच मिळत नाही. वेळ येऊ देत जा, लय घाई करत जाऊ नका. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना. म्हणला ताई रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, झाड वाढत नाही ताई. ते
कसं वाढेल परतूरकर, धीर धरला तर वाढेल ना. धीर धरावा लागतो रे दादा परमार्थात, आणि लागतोच. विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. थोडीसा विश्वास ठेवायला काय बरं धीर तो कारण साई झाला नारायण, साई झाला नारायण, साई झाला नारायण. धीर तो कारण. टाळ्या वाजवा झपटलं तर. हा पण कळलं तर वाजवीत जा, हे बी महत्वाचं आहे महाराज. साह्य झाला नारायण, जगाचा बाप साह्यकारी होतो रे. काहीच लागत नाही. लावणीया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता फक्त पडिया देह भाव पुरवी वासना अंती ते आपण. एवढी सामर्थ्यता पाहिजे. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी, स्थिरता पाहिजे. पितामह भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे बघ. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन ढाराढोर झोपलेला. कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही. निर्भय निशंक निश्चिंत. देवाला नवल वाटलं, वेडायस का बाबा, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला. चतुरंग सैन्य त्यांच्याकडे, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य कौरवाचं. शस्त्रबल मनुष्यबल धनबल सगळंच त्यांच्या पदरात. कशाच्या विश्वासावर झोपलास? एवढ्या संकटात एवढं स्थैर्य, एवढं धैर्य, एवढं बळ बांधलंस कसं? कुठून आली एवढी स्थिरता? होय परतूरकर, इथं लोकाचा बंगला आपल्याला झोपू देत नाही. कस काय झोपला बरं एवढ्या टेन्शन मध्ये दादा? स्थिरता. स्थिरता हे वैभवाचं लक्षण आहे माऊली. थोडं स्थिर पाहिजे आयुष्यात. काळजी नाही करायची रे. कर्म सत्य असल्यावर तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. कुणीतरी मला म्हटलं ताई नरकात गेल्यावर जळतं का? मी म्हटलं दादा एवढा विचार करू नका. आपल्यासारख्याला नरकात जाऊन जळायची गरज नाही. परतूरकर, जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो नरकातच जळतोय की त्याला मेल्यावर नरकात जायची काय गरज आहे? आपण ऑलरेडी नरकात आहे रे. आपल्याला वेगळं नरक बघायची गरज नाही. लोकांची गाडी बघून आपल्या पोटात पेट पडतंय, हेच नरक आहे. ह्याच्यापेक्षा वेगळा काही नरक नसतो दादा. माझी तर विनंती आहे दादा, लोकांना काहीच सांगायचं नाही. लोक कशालाच चांगलं म्हणत नाही. आता या चौघांनी मिळून एवढा जरी कीर्तन सोहळा केला ना, 2-4 तरी हितले जाता जाता खवड बोलणार. ते म्हणणार त्याचा काय असते, पैशाचा उता आलाय कुठंतरी खर्चायचं महाराज. लोक आहेत ती. कुणी म्हणलं की नाही शिवलाताई पाटलाचं कीर्तन आहे म्हणे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त. ती म्हणणार त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का? मरत्याल ना ते ठेवणार एके दिवशी. चांगलं बोलत जा रे. चांगलं बोलायला काय हरकत आहे? बरं तोंड आपलं जगाच्या बापाने दिलं, चांगल्या गोष्टीसाठी वापरायला हरकत काय? आपलं फारच अवघड आहे. अनंत वाचाळ बरळती कैसेने गोपाळ पावे हरी. शंकाच आहे कधीतरी. फार अवघड आहे. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बापरे यानं बरी केली. अरे कस करू का जगू का मरू? ल अवघड बाबा. शांत कीर्तन केलं तरी म्हणणार नेबळाट होतं, काही कळा नव्हती, उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणणार येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. अरे कस करू? कसं तरी जगू देत जा रे दादा. मी काय म्हणते, कीर्तन करणारा मुलगा आहे का मुलगी हे बघायचं जरा सोडून द्या ना दादा. त्यानं फेटा बांधलाय, साडी नेसली, काय करायचंय? सांगतोय तो भाव लक्षात ठेवला की बाद झालं की. खिचरांच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना श्रवणाने सुमना समाधी जोडे. समाधीचा अधिकार तुम्हाला मिळतोय, फक्त मन स्वच्छ करून श्रवण करा. पण लईच अवघड आहे समाजात. इतकी कल्पना वाढली ना दादा. आमच्याकडे देवसुद्धा जातीवर आहे. देवसुद्धा धनगराचा खंडोबा, मराठ्याचा इटोबा, उरल्या सुरल्याचा मसोबा. आता कस करा, देव बी शिल्लक राहिले पाहिजे ना दादा. महापुरुष जातीवर आहेत. बापरे कसे 4 हात करणार आहात शत्रूचे देव जाणे. आणि लक्षात ठेवा आपण हिंदू आहोत, आपल्यात ताकद पाहिजे. मला तर माझ्या धर्माचा फार गर्व आहे. कोणी काही म्हणो, दगडालाही देव करायची ताकद ज्यावला देत आहे त्याला हिंदू म्हणावा. अशा सामर्थ्यवंत धर्मात जन्माला आलं, कौतुक पाहिजे रे स्वतःच. आणि का नको? धर्मरक्षती रक्षित आहे, फक्त स्टेटस पुरतं आणि गाड्यापुरतं वापरता का? आत्मसात पण करा कधीतरी. हां पण धर्मासारखं वागा सुद्धा बरं का. आम्ही छत्रपतींना मानतो, त्याचं कारण आहे तत्वाने वागलेत ते. ना मांसाहार केला,
ना व्यसनाचा लवलेश होता, ना संतांचा अवमान केला. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे. छत्रपती शिवाजी महाराज मांडी घालून बसले. तुकोबांनी पायाखालचं घोंगडं टाकलं. छत्रपतींना सांगितलं, राजा हिंदवी स्वराज्याचा धनी आहात, मातीत कशाला बसताय, घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी नम्रपणे सांगितलं, वा आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणावर मस्तक ठेवतोय तोपर्यंत शत्रूला चरणाची घ्यायची ताकद मनगटात बांधतो. हे सामर्थ्य आम्हालाही कळतंय. कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हे ज्यांना कळायचं त्यांना छत्रपती म्हणायचं हे सामर्थ्य विचारात होतं. तुम्हीच विचार करा, स्वतःच्या बापाचा फोटा पोरगा घरात लावेल की याची शंका आहे. अशा परिस्थितीमध्ये जर या माणसाचा चौकात पुतळा उभा केला जातो तर त्या व्यक्तिमत्वाच्या विचारांची सामर्थ्यता किती असेल की जगाच्या बापा इतकं त्यांना कौतुकाने जपलं जात आहे. आमचं अवघड आहे जरा. आम्ही जरा काल्पनिक माणसं आहे. आम्ही आमचं बघतो दादा. हे आम्हाला जमणार नाही आहे. हे विश्वचे अमोचे घरं ऐसी मती ज्याची स्थिर त्यांना ज्ञानोबराय म्हणावं. उगाच विश्वमाऊली होत नाही येत ते. आणि असं जगलं ना दादा, ज्या देहून तुकोबाचा गाथा बुडवला त्याच देहूला तुकोबानंतर त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबांमध्ये होतं. कर्तृत्व, किंमत कर्तृत्वाला, पैशाला नाही. या विषयाकडे मग काय विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला, लक्षात आहे ना? फिरत जा पण येत जा. अशी इष्टी थांबत असते चहा पाण्याला महाराज. थोडंफार थांबायचं, असे गाव नाही सोडायचं महाराज. हां, विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? आम्हाला झोपा नाही दादा, एवढं पाप वाढलं आमचं, कशी लागेल? होय, पलंगसुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागेल? त्याला स्वतःच्या कष्टाचं काही नको का? मला बायकोंनो पोरगी म्हणून एक लय वाईट वाटतं ग. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टी व्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पुरगी सासऱ्याची ना अहंकार यांना. काय न्याय आहे पण जगाचा? काही म्हणावर का, पण हे शास्त्र नाही आहे. आपलं हिंदू धर्मातलं शास्त्र सांगतं, उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितो अर्जित मादम मातृवित्तच्च स्त्रीवित्त अधमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना त्यानं अर्धी शिडी खाऊ द्या, पण जगाच्या बापाच्या दारात तो पुरुषोत्तम मानला जातो जो स्वतःच्या कष्टावर आयुष्य काढतो. जो भावाचं खातो तो आधम आहे, जो बापाच्या इष्टटीवर आईट करतो तो मध्यम आहे. बरं का तरुण मंडळी, धोबी का कुत्ता घरकाना घाटका. जो बापाचं खातो ना त्याला काही किंमत नाही आमच्या देवाच्या दारात. जो स्वतःच्या कष्टावर जगतो त्याला किंमत आहे, तो उत्तम आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याला जिंदगीवर त्रास आहे महाराज. बरं का, ज्यानं बायकोच खाल्लं दादा त्यानं म्हणायचं नाही देवानं बिवानं वाटोळं केलं. तुमच्या कर्मानं केलं, तुमच्या लोभानं, तुमच्या वासनेनं, तुमच्या या सारखं मला हवंय या नीतिमत्तेनं वाटोळं केलं. बाकी देवाचा काही संबंध नाही याच्यात. आणि तुम्हालाही सांगते, लय मोठ्या घरचं करत जाऊ नका माय. तुम्हाला बी लय मोठ्या घरचं लागतं ग. कधीतरी समाधानाचा पण विचार करत जा की तुम्ही गुणाचे आहेत असं माझं जरा सुद्धा म्हणणं नाही बघा. तुम्हाला लय मोठ्या घरचा जावाही लागतो. अगं तुम्ही काय आयुष्यात येऊन कमवलं सांगा ना मला. आज कितीही कष्ट केला तरी नवरा शेवटच्या दिवशी म्हणतोच, काय करतेस ग बाई? तू तेच पोरीच्या वाट्याला कशामुळे? तिला तिच्या पायावर उभं करा की. पण तुमच्या ताकद आहे ग माय. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातलं मोठं मॅनेजमेंट बाई करू शकते. बाई ताकद फार आहे. कौतुक आहे मला माझ्या आईचं. अजूनही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढी येते कांगुळ होईन. डोकं आहे तिला. तिच्या डोक्यानं संसार चालतो दादा. नाही तर आपल्यासारखे उदयाचं काय खरंय? आपण 10च्या ठिकाणी 20 देऊन या चाल. आई 10च्या ठिकाणी 5च देऊन येणार. मॅनेजमेंट अरे कमीपणा मोठेपणा काही घेणं देणं नाही. पैसे वाचले, बार्गेनिंग करायला बायकांना शिकवावं. त्यांच्यासारखं कुणाला जमतं दादा? तुम्ही लय गोड आहेत ग माय. तुम्हाला तेच सांगते मी. बाई जर पातिव्रत्य सांभाळणारी असली, सत्व सांभाळणारी असली, घर सांभाळणारी असली, काही लागत नाही बघा. परमार्थ वगैरे वेगळा करायची गरज नाही. जी बाई आपल्या घराला सामर्थ्याने पाठराखण करते ना त्या बाईचा संसार जगाचा बाप सांभाळतो. एवढं सामर्थ्य तिच्या संसारात आहे. काहीच करावं लागत नाही आपल्याला. फक्त आपलं कर्म सत्य पद्धतीनं करायचं आहे. अगं नवऱ्याला देव मानला तरी लई आहे. आणि नाही तो देवाच्या पात्रतेचा पण मानायचा. आता काय करायचं? नशीबेन माय मानावं लागतं बाय. लई ताकद आहे ग बाईत. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण 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 बिका पाटलाचा लक्ष्मण कोण? रामाचं. तुम्ही माझी जिरवताय का? नाही तुम्ही मुदाम करताय. त्या बायका तरी बिचारा जरा मान बनटवली त्यात हसत्यात बिसत्यात. तुम्ही एकदम ॲटिट्यूड मध्ये बसलाय. तू बोल मी हाय, तू बोल. मी बसलोय तू बोल. मी ऐकतोय तू बोल. येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. कशाला माझी जिरवताय? आय एम गुड फॉर नथिंग रे. नसल्यापेक्षा असलेलं बरं असा विषय आहे माझा. पण बोला ना बाबांनो. मी काही तुम्हाला शास्त्रवेद विचारलंय का? मी तुम्हाला साध्या साध्या प्रश्नांची उत्तर विचारते, तेवढं देत जा ना माय. लक्ष्मण रामाचे एवढं आधी बोलले असते मला एवढा ताण बसला नसता दादा. बरं का थोडं बोलत जा. वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते मी, पण बोला.
मला वाईट वाटाय नको, हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं देते बाबा पण बोलत जा. साधं आहे दादा. लक्ष्मण रामाचे बंधू, शक्ती लागली. द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणायला कोणाला पाठवलं? मारुतीरायाला. त्यांना संजीवनी बुटी सापडली. मग त्यांनी काय केलं? हा येतोय की तुम्हाला उगच बोलवलं, मला जमतंय तुम्हाला महाराज बरं का. ठीक आहे. मग असा पर्वत उचलला, निघाले लंकेकडं, मध्ये लागली अयोध्या. भरतांनी पाहिलं एवढं विशाल वर काय आहे, पाहण्यासाठी बाण मारला. तसं मारुतीरायाला कुठल्याच बाणानं काही होणार नाही, पण बाणावर राम राम लिहिलेलं होतं. माझ्या प्रभूच्या नावाचा बाण आहे, कोणी मारला बघण्यासाठी मारुतीराया खाली आले. बघावं रामबंधू भरत आहे मी, आपण रामदास मारुती आहे मी. कुठे चाललात? लंकेकडे. लक्ष्मणांना शक्ती लागली, सूर्योदयाच्या आधी पोचायचं. प्रश्नांची फेरफार करू नका, माझ्याकडे वेळ नाहीये. स्वामींचं वचन पूर्ण करण्याची सामर्थ्यता मला टिकवू द्या, मला वचनाला पाळू द्या, मला जाऊ द्या. तिकून आल्या उर्मिला लक्ष्मणांची पत्नी. लक्ष्मणांची पत्नी सामर्थ्याने सांगतात, मारुतीराया काळजी करू नका, भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही, ही जबाबदारी माझी. हिला ताकद बाईचं म्हणावं. सामर्थ्य लक्षात ठेवा. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. खूप ताकद असते बाई आपल्या मनगटात. कुळ पावन करायची सामर्थ्यता असते आपल्यात. लेकराला पुस्तक वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. माय तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात जे तुम्हाला लेकरांना द्यायचे असतात. हे वाजवा टाळ्या, हे खरं आहे. मान्य करत जा ग माय. खूप ताकद आहे आपल्यात. स्वतःला अंडरस्टिमेट कधीच करायचं नाही माय. तुम्ही जर सामर्थ्याने हे सगळं सांभाळलं ना, तर काय वेळ लागतो का घराचा स्वर्ग व्हायला. हा कुळाची पावित्रता वाढायला. धन्य माता पिता, शुद्ध बीजापोटी फळे, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठल. उगच देव आवडत नाही लेकरांना. सामर्थ्याने मुळात लागतंय ते, कुळात लागतंय ते. आणि मूळ काय हे लक्षात आलं पाहिजे. आमच्या जनाबाई म्हणतात बघा, माझं मूळ गबाई जाते ग माहेराला गबाई, जाते ग माहेराला गबाई, जाते ग माहेराला गबाई, जाते ग माहेराला. माझ्या मुलाचं मुळ करावं, माझ्या मुलाचं मुळ करावं बाई, जाते ग माहेराला बाई, जाते ग माहेराला बाई, जाते ग माहेराला. कोणतं माहेर? मग जनाबाईंचंच वर्णन आहे. ही गय्य ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. मग तुकोबरायांचंच मत आहे. विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माया बाप चुलता, बहीणबंधू भ्राता. मग ज्ञानोबराय म्हणतात, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीणबंधू चुलता, कृष्ण माझा तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुझा रक्षदा पदी आमोते. आमचं मूळ कोणतं आहे? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. आणि सूर्याची होते पायी. अखंडपणे सामर्थ्य दादा. जगाच्या बापाने निर्मित केलेलं सगळ्यात पहिलं गाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभासे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तीतवरी दाखवा दिनाचा सोयर. रस गाव नाही ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. अशी सामर्थ्यता मुळापासून ज्याला कळाली, मग सर्व सुकृताचे फळ मी पण जाई नगे माय. मला फलप्राप्ती हवी असेल तर मला मूळ कळलं पाहिजे. एकदा मला मूळ कळलं की अकल्पैश्य व्हावे तया. आमची सामर्थ्यता अखंड सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहतीये. फक्त त्या सामर्थ्याने आम्हाला परमार्थ करता आला पाहिजे. आम्ही कल्पनेत गुंतलं नाही पाहिजे, आम्हाला कळलं पाहिजे. अकल्प कल्पनेपेक्षाही जास्त. आणि शास्त्राने विचार केला गेलं तर आम्ही प्रत्येक युगाचा एक कालांतर ठरलेला असतो. आता आमच्या कलियुगाचं म्हणाल तर 5,000 वर्ष आमच्या कलियुगाला होऊन झाली. आता इथून पुढे 4,27,000 बाकी आहेत. अशी सामर्थ्याने आम्ही कलियुगाची सामर्थ्यता मांडतो किंवा शास्त्रात सांगितली जाते. तसं प्रत्येक
युगाचं एक ठरलेलं काळ आहे. मग 10,000 वर्ष, त्याच्या पलीकडे 1,00,000 वर्ष, हे त्रेतायुग द्वापार युगाचं सामर्थ्य आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही एवढं आयुष्य एका वैष्णवाला कुणी दिलं तर ज्ञानवरा सांगतात, मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला ग्रह नाही, चंद्राला डाग आहे, प्रत्येक माणसाला आयुष्याचं बंधन आहे. पण ज्याला कुठल्याच प्रकारचा डाग नाही, बंधन नाही, असा एकमेव आहे ज्याच्यासाठी जगाचा बाप अवतारित होतोय, तो वैष्णव आहे. त्याचं कुळ अखंड तेजोमय आहे. त्याला वेगळ्या तेजाची गरज, कारण तो स्वयंप्रकाशित आहे. त्याची अवस्था कशी आहे? मने वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी. ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. ते शरीर माणूसच राहत नाही, त्यामुळे कल्पनेचा काही विषय नाही. आता कल्पनेची बाधा नाही, त्यामुळे सत्य असत्य झगडलंच नाही. आणि हे सत्य असत्य नसल्यामुळे कर्माचं बंधन नाही, आणि कर्माचं बंधन नसल्यामुळं कुळाची खुंटता नाही. जिथं कर्म तिथं कुळ खुंटत, जिथं कर्मच नाही, फक्त बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, नामा म्हणे तया असावे, त्याचं कल्याणच आहे दादा. हा विश्वास तर प्रत्येकाला, आम्हाला माहित आहे. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी बरं, त्याला काय सांगा? काही पैसा आहे देवाचं नाव घ्यायला? पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी तमडी, ना लागे कवडी दमडी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा 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 खेती करो हरि नाम मनवा खेती करो हरि नाम की खरंच भजनाला काही लागत नाहीये, काहीच नाहीये. तुम्हाला फक्त भाव अंतकरण शुद्ध करून अखंड जगाच्या बापाचं नाव घेतलं, कुळानं कुळीची पावित्रता वाढते. काय
काय हरकत आहे? विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? लक्षात आहे का? वा वा आहे. लक्षात ठेवायचं. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? इतकं गोड उत्तर दिलं अर्जुनाने. अर्जुन म्हणला, देवा, ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा, त्याला कशी झोप येणार नाही बाबा? तू माझ्यासाठी जागा, मी चिंता कशाची करू सांग? घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी, मागे पुढे उभा राहे संभाळी ताली आघात निवाराया, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी, किती करशील बाबा? पण याच्यासाठी विषय तो त्यांचा झाला नारायण. कल्पनेची बाधा नो कवणे. ज्यांना फक्त सत्य स्वीकारता आलं पाहिजे, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हे एकदा कळलं की मग कळतं. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणीशी कविता धनी वेगळाची. कधी कधी मीही विचार करते, ज्ञानोबारायांच्या 4 ओव्या पाठ करून जर तुम्ही आम्हाला एवढं ज्ञानी समजत असाल, तर ज्ञानोबारायांचं सामर्थ्य काय असेल, ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ महाराष्ट्राच्या पदरात टाकला. 4 तुकोबाचा अभंग पाठ करून आम्ही जर कीर्तनकार म्हणून मिरवत असू, तर ज्यांनी 5वा वेद संप्रदायाला दिला, त्यांची ज्ञानाची सामर्थ्यता काय असेल? काय आम्ही रे? 25 वर्षाची पोरगी आहे मी. तुम्हाला काय वाटतं, एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली असेल का कुठल्या वनाचं? मी फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. तरुण उपस्थित आहात म्हणून तुम्हाला सांगते, मी फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. माऊलींनी मला इतकं मोठं केलंय, आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवत आहेत. हे सामर्थ्य फक्त ज्ञानोबांच्या सानिध्याने दिलं आहे. अर्थात ते विश्व माऊली येत आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती येत आहे. नामदेवराय जात नाही आहेत ज्ञानोबारांसोबत. भगवंताने सांगावं कुठे जात आहे महत्त्वाचं नाही, कोणासोबत जात आहे हे महत्त्वाचं आहे. जसे काशी वाराणसीमध्ये ज्ञानोबारांनी पाऊल ठेवला, साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले ज्ञानोबांना. ज्ञानियांचा हात प्रेमी धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगेआत. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञान देव सर्वा ठाई. नामदेवरायांनी म्हणावं, इथे कुठे मिठी मारताय गंगाबाई? तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबारायांचा अंश आहे, माझ्या माऊलींचा अंश नाही अशी एकही जागा या विश्वात नाही. मग नाथबाबा सांगतात, स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा. ज्या गंगेला पवित्र व्हायला आपण जातो, ती गंगा पवित्र व्हायला संतांकडे येते. एवढं सामर्थ्य या संत सानिध्याचं आहे. काय ताकद असेल वारकरी संप्रदायाच्या वैष्णवामध्ये. कुळ वाढवायचं एवढं काय अवघड आहे? ज्यांनी अवतारच तुमच्या आमच्यासाठी घ्यावा, त्या संतांनी अखंडितपणे मायबाप म्हणून पाठीशी उभं राहावं. त्याच्या कुळाला पावित्र्य मिळायला असा कितीसा वेळ लागतो, पण स्वीकारा. 4 पुस्तकं जास्त शिकले आणि 4 पैसे जास्त कमावले की आजकालची पिढी आम्हालाच म्हणते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, यू आर इन कॉन्व्हेंट स्कूल ना, आणि इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15-20 दिवस स्पोकन क्लास घेतला, फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल तुम्हाला. पण पिढ्यानं पिढ्या जरी गेल्या तरी ज्ञानेश्वरी करायला ज्ञानोबारायांचा आशीर्वादच लागेल, हे मात्र सामर्थ्याने लक्षात ठेवा. हे कोणाचं एक काम नाही, इथं यायला भाग्य लागतं. आणि आम्ही जे उभे आहेत, इट इज नॉट अनएज्युकेटेड. पण धोतर घालून जर कोणी एअरपोर्टवर गेलं तर अख्खं विमानतळ बघतं. त्याला वाटतं धोतरावाला इमानात कसा. त्याची पात्रता लाल डब्याची ना. तुम्ही राहणीमानावर पात्रता ठरवता. मग ही मन महाराष्ट्रात लागू होत नाही. डोंट जज बुक बाय कवर, इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथं प्रेझेंटेशनवरच व्यक्तीचा क्रायटेरिया ठरवला जातो. कीर्तनकार सुद्धा चांगल्या गाडीत आला तर किंमत आहे, नाही तर फटाके कुठे वाजवतात टमटम समोर. प्रेझेंटेशनला लय किंमत आहे महाराज. ज्या देवाची प्रसिद्धी जास्त त्या देवाला गर्दी जास्त. मग करा ना, स्वतःचं सामर्थ्य वाढवा, पैसा कमवा, मोठे व्हा. पोरांनो, सक्का भाऊ म्हणून नजरेत नजर घालून सांगते, पैशाला कमी समजू नका, खरंच नका. स्वतःचे व्यापार धंदे टाका, रोजगार मिळवा जरा. लय अवघड झाले तुमचं बी दादा. तुम्हालाही कष्ट नको आहे माऊली. भाऊ म्हणून सांगते, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला ना झुकून गुरीच भेटती. फक्त नोकरी सरकारी पाहिजे महाराज. खिशात पैसा असला ना, प्रत्येक जण इथे सामर्थ्यवंत आहे. मग कमवा ना. पैसा कमवायला पैसा लागत नाही. पुरुषार्थाचे 4 लक्षण: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म टिकवा, अर्थ पैसा मिळवा, वासनेपासून लांब राहा, आणि मोक्षाचा अधिकार सामर्थ्याने भगवंताच्या नामचिंतनाने घ्या. मुखी नाम हाती मोक्ष. हा की पुरुषार्थ साधणारे. काय लागतं रे? 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. तर छत्रपतींनी विचार केला असता, माझा बाप निजामांच्या हाताखाली गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कशाच्या विश्वासावर उभं करायचं आहे? आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स जो आपल्या पोरांमध्ये हवा आहे. शत्रूच्या नाकावर टिचून 260पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत करणारे, कुठलीच राजेशाही घरात नसताना स्वतः राज्याभिषेक करून राजा होणारे, या विश्वातले एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज इतिहास या महाराष्ट्राच्या मातीने घडवला.
छत्रपती वेस्टर्न कल्चरमध्ये शिकवले जातात, पण आम्ही समजा आम्ही जातीवर गेलो दादा. आमच्यासाठी जात महत्वाची आहे, विचार नाही. 18 पगड जाती एकत्रित करून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं दादा. कधीतरी त्या भगव्याची किंमत सामर्थ्याने करत जा, कधीतरी हेही म्हणत जा. अरे उंच पताकांचे भार भय पळत यमकिंकर, हे जर सामर्थ्य महाराजांनी सांगावं तर आम्ही जपावं ते. भले तरी देव कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती हानुकाठी. आमच्याशी प्रेमाने वागलात ना, अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमच्या धर्माची लाज काढायला लागलात तर झेंडा खालून दांडा वर करून धोत्राची ताकद दाखवू, एवढं सामर्थ्य महाराजच सांगतात. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. तसं तर आम्ही साधेच दादा, पण विचारांचे सामर्थ्य आहे ना, आणि हे सामर्थ्यच माणसाला बळ देतं मोठं व्हायला. आणि या सामर्थ्यासाठी सत्यकर्म हवं. आणि एकदा कर्म सत्य असलं मग काय विचार करता तुम्ही? आमची चिंता करायची गरज नाही. नामदेवराय म्हणतात, जगाच्या बापाला म्हणतात, अरे तो भाविक असू दे, तो भक्त असू दे, तो वैष्णव आहे, त्याची परंपरा, त्याचं ज्ञान, त्याचं सामर्थ्य, त्याचं कर्तृत्व वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. जगाच्या बापानं सांभाळावं, इतकं सांभाळावं, अकल्पायुष्य भावेत या कुळा माझी ही कुळाची सामर्थ्यता वाढवण्यासाठी, हे वैभव टिकवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जे नाकारायचंय ती एक कल्पना, सत्य स्वीकारा. आपल्या हिंदू धर्मात काही गोष्टी चालत नाहीत. धुतच्च मास मदिराच्च वेशा मुगैर चौर्यम प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात जी कल्पना आहे, जे आम्हाला खरं वाटायला लागतं. 7 गोष्टी. पहिलं, मांसाहार. आपल्या हिंदू धर्मात मांसाहार चालत नाही बरं का, नाही चालत. ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीला सुद्धा म्हणतात, वरची तर्री तर्री द्या, अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा बाबा. आपल्यात मांसाहार चालत नाही बरं का. पुरुषांचं मरू द्या, काही काही घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. काही काही घरातली बाईच म्हणते, रविवार आणा ना, पिंट्याला आवडतं, मी चांगलं करते हो ग. देव काय का काळापुरतं करत असतं का ग माय. आपल्या हिंदू धर्मात सनातनात मांसाहार पाप आहे. दुसरं, मदिरा. मदिरा 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 90. आता तरी कळलं असेल महाराज. आपल्या हिंदू धर्मात दारू चालत पाप आहे. काय लेकरांना ज्ञान शिकवणार आहेत देव जाणे. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त परतूर आहे का? अरे हिला फसवाल, तो बसला ना बाबा, त्याला कसं बसवाल? तुकडोजी महाराज म्हणतात बघा, पाप करून पापी म्हणे सैरा वैरा पळतै रे, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारे कळतै रे, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारे कळतै रे. लेकीला फसवायचं सोपं, बापाला फसवायचं अवघड. दादा आई माणसं नुसती म्हणतात पोरं वाया गेली, नुसती तरुणांना नावं ठेवणार. आजकालची पोरं वाया गेली. आणि का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही जे केलं ते पोरांनी पाहिलं ना बाबा. मारुतीच्या वाट्यावर बसून पत्ते खेळता तुम्ही, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता तुम्ही. तुम्ही गुणाची, फक्त पोरच वाया गेले आहे की नाही. अरे विश्वासानं सांगते, या शेतकऱ्यांच्या पोरांनी देव देश धर्म टिकवून ठेवला. आणि तशी महाराष्ट्राची संस्कृती खरंच चांगली आहे. आज आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. देशासाठी प्राणपणाला लावणारी पोरं आमच्याच महाराष्ट्राच्या मातीची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात मायबाप मात्र जागीरदाराचे. ते कुत्र्याचं नाक पुसतं. अरे आमचं शेतकऱ्याचं पोरगं फाटक्या धोत्रात बाप सांभाळेल, पण बापाला बापाच्याच घरात सांभाळेल. एवढे चांगले संस्कार आमच्या कसं ठरवत रे. आज महाराष्ट्रातले 99% सप्ते पोरांच्या जीवावर. पंक्ती वाढायला
पोरं पत्रवाळ्या उचलायला, मंदिरं साफ करायला, जयंत्या करायला, मागं पुढं फिरायला, आणि तरी बी वाईट. पोरच अरे वा, तुम्ही गुणाचे मला आहे की नाही? अरे एखाद दुसरा वाईट असला म्हणून काय झालं, सगळेच तसे नाही ना. अरे काय, जरा तरी विचारांची सामर्थ्यता वाढवा रे. आपल्यात चालत नाही, पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन. कधी कधी वाईट वाटतं, आजकालच्या काही माणसांपेक्षा रावण बरा की काय असं वाटायला लागतं. मी काही माणसांपेक्षा म्हटलं बरं का, सगळेच नाही, काही. जर 3-4 वर्षाच्या पोरीची मर्यादा तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही हिंदू म्हणून शोभले जात नाही दादा, हे लक्षात ठेवा. हे फक्त स्टेटसपुरतं लिहू नका. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, हे वागा सुद्धा. छत्रपती शिवरायांनी सगळ्यात पहिल्यांदा न्याय केला तो रांजाच्या पाटलाचा, वय वर्ष 17 असताना. बाईचा सन्मान फार महत्त्वाचा आहे. जर संप्रदायात तो करता आला नाही ना तर नाथबाबा म्हणतात तसं, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन. मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. येडका पंचानन येडका मदन, केवळ पंचानन येडका मदन, येडका मदन तू केवळ पंचानन, येडका मदन तू केवळ पंचानन, येडका मदन तू केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन. भूत जबर मोठे ग बाई, घाली झडपण करू गत काही. भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. भूत जबर मोठे ग बाई, नको देवा कल्पनेची बाधा, नकोच बाबा. हे डोळ्याला खोटं खरं वाटायला लागायला लागलं, लईच अवघड झालं देवा. हे विवेकाते भुलवी, संतोषाची चाड लावी, बचीदरी हिंडवी आई दिशा. असलं मन एकदा भाळलं ना बाबा मग काही खरं नाही. मग आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. मग याती कुळ माझे गेले, मी कोण कुठलं काय लक्षात राहत नाही. मग कल्पनेची बाधा, सुखी होतो आम्ही, आनंदी होतो आम्ही. लय अवघड दादा. अरे कधी कधी खरंच सांगते तुम्हाला, रावण बरा होता रे. पितामहा सामर्थ्याने ज्यावेळेस मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाईसारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही आला का? छे ग का हो, तुमची वासना माहीत नाही का मला? हजारो बायका करून ठेवल्या तुम्ही महालामध्ये. मग सीतामाईसारखी सुंदर स्त्री बघून मन भाळलं नाही का? भाळलं तरी रोखलं ग. घाबरता रामाला? ए बाई, रामाला घाबरत असं सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान, मी रामापेक्षा श्रेष्ठ याची सिद्धता जगाला दाखवण्यासाठी सीतामाईचं अपहरण केलं. पण भान आहे मला, मती थाऱ्यावर आहे माझी, मर्यादा कळतंय मला. जेव्हा सीतामाईच्या दारात उभा होतो तेव्हा भिक्षुकाचं रूप होतं. भिक्षाम देग बाई, आई म्हटलं तर त्या बाईला भिक्षाम देग माई म्हटल्यानंतर ज्या बाईला आई म्हणावं तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार रावला तर रावणाची पण नाही की ग, त्यालाही कळतं ना. ज्याला आई म्हटलं त्याला आईच मानावं, आणि ज्याला ताई म्हटलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. आणि काय द्यावी बाबांनो, व्यसनं करून अखंडितपणे अपवित्र झालेली नजर कशी जगाच्या बापाला बघणार आहे? जगाच्या बापाला बघायला नजर सम लागते. प्रत्येक माणूस सारखा दिसायला लागतो. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाही आहे. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळतं असं नाही आहे. ज्या दिवशी प्रत्येकात देव दिसेल त्या दिवशी कल्पना संपली आणि तुम्ही वैष्णव झालात ही लक्षणं आहेत दादा. सगळीकडे देव दिसावा. सर्वभूती
महाराजांच्या प्रमाणाला समरूप असणारं ज्ञानोबरायांची ओवी आहे. हे समस्त ही वासुदेव आईसपती तिरसाचा होतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोची. तोच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी आहे, ज्याला सगळीकडे देव दिसतोय. दृष्टी दिशे तेथे हरी रूप, पूजा धारा जप नाही त्याची, पूजा धारा जप नाही त्याची. तुझे दृष्टी दिशे तेथे हरी रूप, पूजा धारा जप त्याची नाही, पूजा धारा जप त्याची नाही, त्याची नाही. त्याला काही करायची गरज नाही, काही नाही, योग याग नाही, ज्ञान जप नाही, काही नाही. फक्त भरला घनदाट हरी दिसे सर्वा घटी राम देहाने सूर्यप्रकाशक, एवढं फक्त समजून घेतलं पाहिजे. जगाचा बाप सगळीकडे. मग मला कुणीतरी म्हटलं, अहो ताई, जर पोरींकडे आईबाप सांभाळायचे असते तर वृद्धाश्रम राहिलेच नसते. मी म्हणलं, प्रत्येक पोरीनं सासरे आईबापासारखे सांभाळले असते तर वृद्धाश्रम आजही राहिले नसते महाराज बरं का. त्याला फरक एवढाच आहे, आईबापाची जागा सासऱ्याला द्यायची, तशी देवाची जागा माणसाला, देवाची जागा मायबापाला. तू का म्हणे माय बाप आहे अवघी देवाचीच. कुणीतरी म्हणलं माझा बाप मेला. म्हणलं येड्या, आता फक्त जीव गेला, मेला मगाशीच होता. ज्या दिवशी 4 माणसात तू बापाचा अपमान केला, बाप तेव्हाच मेला, आता फक्त जीव गेला. ज्या दिवशी भर वयात तू व्यसन करून आला, तुझा बाप तेव्हाच मेला, आता फक्त जीव गेला. जेव्हा बायको समोर तू आई बापाचा अपमान केला, बाप तेव्हाच मेला, आता फक्त जीव गेला. अशी किती म्हातारी माणसं आहेत जी आता मेलेलीच आहेत, फक्त मरायचं त्यांच्या हातात नाहीत म्हणून जिवंत आहेत. ज्या दिवशी बापाला कळतं ना आता पोराच्या घरात आणि पोराच्या निर्णयात मला सन्मान राहिला नाही, त्याचं बाप पण तेव्हाच मरतं रे. आयुष्यात खूप कष्ट खाल्लेले असतात त्याने, आणि आम्ही इतके लायक झालोय की आईबापाला नालायक समजायला लागलोय. 4 पुस्तकं जास्त वाचले आम्ही. महाराज म्हणतात तसं सावज सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे, अशी आमची परिस्थिती. आमचं म्हणजे कसं, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, पुढ्यात चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही, त्याला कुट म्हणायचं महाराज बरं का. जरा खोड करू सांकेतिक भाषा. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचं दूध किती 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? ऐका कीर्तन, मेळ लागल्या सांगा मला महाराज बरं का. वनात कासव गीत गा. आता कासव आहे तो काही शिवरंजनी म्हणणार आहे का, पण गाय म्हणू महाराज. गातात कलियुगात कर्म कमी बोभाटा, ज्ञान कमी अहंकार जास्त, सांगणं कमी करणं कमी सांगणं महाराज. एकाला ज्याला परमार्थाची जाण नाही त्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं, ते आपलं काही ऐकतच नाही, की त्याचंच सांगतं. हां, ती त्याचंच म्हणणार. आपण लय मोठ्याचे, आपल्याकडं पैसा लय, आपण सामर्थ्याने हे, आपण सामर्थ्याने ते, आपली बायको लय मोठ्याची, आपण एवढं केलं, आपलं साहेबाचं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. सोपा घाल आमच्या डोक्यात एके दिवशी, तुलाही बरं वाटेल बाबा. लक्षात ठेवा, कर्म सत्य असलं ना बोभाटा करायची गरज पडत नाही, आणि खरंच नाही पडत. ज्यावेळेस प्रत्येकाचं यश त्याच्या हातात आणि त्याच्या पदरात पडतं ना, त्यावेळेस समजून घ्यायचं त्याचं कर्म सत्य. कोणालाही यशही मिळत नाही. अन्न मान धन प्रारब्ध प्रबळ असल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. आता कसं आहे दादा, ह्या राजकारणाच्या काळामध्ये सुद्धा त्यावेळेस आमदारकीचा काळ चालू असतो ना, त्यावेळेस 8-8 दिवस खाणं पिणं झोपणं कसलाच मेळ लागत नाही. आणि 2 गोष्टीच्या मागं सध्या महाराष्ट्र हात धुवून लागला. एक म्हणजे महाराज आणि दुसरं म्हणजे राजकारणी माणूस. या दोघांच्या मागं इतके हात धुवून लागलेत माणसं, कधी कुठं सापडतील ह्याचीच वाट बघतात महाराज बरं का. पण त्यांना हे कळत नाही, ती माणसं असतात थोडीफार, हे की नाही. अले अवघडे माऊली, विषयाकडे या. जर एखाद्या माणसाकडे यश आहे, सामर्थ्य आहे, बळ आहे, तर लक्षात ठेवा ते प्रारब्धाचं फळ आहे. त्याच्या पुण्याईचं कुठंतरी फळ त्याला, त्याच्या समाजसेवेचं कुठंतरी फळ त्याला मिळतं आहे, म्हणून ही ताकद आहे. आणि खरं सांगू का, ज्या सरकाराने अखंडितपणे रामाला, धर्माला, भगव्याला मान्यता दिली ना, त्याच्यामध्ये सत्य शोधायची गरज पडत नाही. कारण आम्हा वैष्णवांसाठी ते जास्त महत्त्वाचं आहे.
आमच्यासाठी झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पिके गाई ओढिले आमशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गवाई. मग स्वप्नीही न दुःख कोणी न देखवी डोळा नामाचा गजर भय सुटले कळी काळा. अशा वेळेस भगवा दिसतो ना दादा त्यावेळेस अंगावर काटा येतो ना. छत्रपती शिवरायांचे जे विचार आहेत ना कोणीतरी आम्हालाच म्हणतं लय उतूया तरी लय पो वाटा करता. वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही तेच नशाही तीच जाणीव आहे. खूप ताकद आहे महाराज याच्यामध्ये. तुम्ही कधीतरी परमार्थ करून बघा कधीतरी नाम घेऊन बघा. नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा. ज्या दिवशी ज्ञानेश्वरीला तुम्ही कळाल तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त ज्ञानोबांना कळू द्यायला लेकरू माझं. खूप ताकद आहे परमार्थात. फक्त या कल्पनेत न गुंतलेला माणूस परमार्थात पाहिजे. जो सासत्यच स्वीकारतोय त्याला परमार्थही काही करू शकत नाही. कितीही गंध लावला नाकाच्या चेंड्यापासून टाकल्यापर्यंत आणि बापाच्या कमरेत लाता घातल्या तर तो परमार्थही कामाचा नाही महाराज. त्याच्यामुळे विनंती आहे पोरांनो परमार्थ करा पण नीट करा. तुमचा परमार्थच खतरनाक आहे. 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई अरे वा असला परमार्थ कसा कारणी लागणार आहे. अरे भजन करावं. भजनाला काही तत्व नाही. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही जमेल तसं भजन करा. माय तुम्हाला जमेल तसं. मला जुनी भजन सुद्धा आवडतात. ऐरणीच्या तेव्हा तुला ठिणकी ठिणकी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या तेव्हा तुला ठिणकी ठिणकी वाहू दे. लक्ष्मीच्या हातातली चवली भावी फडकली इडा पिडा जाती तुरी कृपा तुझी आम्हावरी सदा करी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भजन मला जुनी भजनं आवडतात. लेकरांची सेवा केली कसा चांग फेडू कसं तुझा करा जगी वारी न जीव माझा सावळी विठाई विठ्ठला जन्मभरी सेवा तुझ्या पाहुलाची जन्मभरी सेवा तुझ्या पाहुलाची मागुली प्रवृत्ती विठ्ठलाची मागुली प्रवृत्ती मागुली प्रवृत्ती मागुली प्रवृत्ती विठ्ठलाची विठ्ठला भजन. पाऊली चालती म्हणा मानवल्या पाऊली चालती राहिलेल्या 2-4 अगं येत असेल म्हणलं तर देवाच्या दारात म्हणायला अजून नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं तिला कळलं महाराज प्रेमाने. पाऊली चालती पाऊली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची पाऊली चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा जगितो बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ
सांगतायत महाराज. राधे चल माझ्या गावाला जाऊ, अगं गोकुळ माझं गाव, अगं गोकुळ माझं गाव, राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का देव? टोचतो बिचतो कधीतरी इथं विरमत जा. तुम्हाला ही गवळण जमत नाही, तुम्हाला दुसरी गवळण लागती. तुमची गवळण इकडे तुझ्यासाठी गेले मला ना असलं भोगावं लागणार एके दिवशी. तुम्ही खरं मजा करताय आता, मला कळली की दिवशी महाराज बरं का. काहीतरी इथंही मरत जा, इथंही भजन करत जा महाराज. इथं रमला तर आनंदी व्हाल. प्रेमाने हाताने टाळी. राधे चल माझ्या गावाला, टाळी 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 फक्त टाळी. राहिलेले 2-4 वाजवा तेवढंच लवकर सुट चाल. आता आयुष्यभर असेच गुतून वाचाल. अरे टाळी. या टाळीचा खणखणाट मंडळीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे. त्याला येणार हौताळीचं यावं वाटलं पाहिजे. एवढ्या अगतिकपणे टाळी आणि वाटत भरपूर कर. वा ई ओ विठ्ठली माझी माऊली, ई ओ विठ्ठली माझी माऊली, ई ओ विठ्ठल माझे माऊली, ई ओ विठ्ठल माझे माऊली, निद्रावरी करा निजळा भयंकर ठेवली वाट मी पाहे, दिवा माट मी पाहे. ये ओ विठ्ठल माझे माऊली, ई ओ विठ्ठल माझे माऊली, ई ओ विठ्ठल माझे अधिकार मिळणार आहे. तुम्ही फक्त सत्य स्वीकारा. सत्य एकच आहे, जगाचा बाप तो स्वीकारला ना. कल्पनेची बाधा न हुकमने काही. बरं आता कुळाचा उद्धारही झाला, कल्पनाही सोडली, सुखी झालो, पण जे दिलं त्याचा अहंकारही झाला. मिळालं सगळंच, पण अवस्था अशी झाली आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्व येणे. थोडंसं ज्ञान आलं, थोडंसं कुळाची सामर्थ्यता वाढली, अहंकार इतका आला कामापेक्षा वाटा जास्त झालं. अवघड झालं देवा. अहंकाराचं फार अवघड बरं का. जो जो गुतला त्याचा आयुष्याचा काठाच निघाला, मग तो कोणी असो. बलिप्रतिपदा माहित आहे? बलिप्रतिपदा कधी असते? दिवाळीत. त्याला दिवाळीचा पाडवा म्हणतात. आलं लक्षात? हा. पाडव्या दिवशी कोण कुणाला ववाळतं? पटपट बोला. पाडव्या दिवशी कोण कुणाला ववाळतं? माय मावल्या. हा, हुशार आहे तुम्ही. बायको नवऱ्याला. हा, भाऊबीजे दिवशी भाऊ ववाळायचा आणि पाडव्या दिवशी नवरा ववाळायचा. दिवस चुकू द्यायचे नाहीत. भाऊबीज चुकली तरी हरकत नाही, भाऊ लय असत्यात. तुम्ही लय हुशार आहे रे दादा.
असंच असतंय महाराज बरं का. म्हणजे असा विषय आहे. पाडव्याला नवरा ववाळायचा चुकायचा नाही, नवऱ्याला ववाळायचं. पाडव्याचा दिवस आहे, रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्यात, 16 शृंगार केलाय, इतक्या गोड दिसत आहेत. पांडुरंग परमात्म्याने समोरून यावं, रुक्मिणी मातेनं म्हणावं, देवा रोज तुम्हाला भक्त पहिल्यांदा ववाळतात, आज पाडवा आहे, आज माझा दिवस आहे, आज पहिल्यांदा मी ववाळणार. पांडुरंग परमात्म्याने ते बघावं, रखमाई मातेकडे म्हणावं, रखमा काय गोड दिसतंस ग. साध्या माणसानं कौतुक केलं तर आपल्यासारखं ढगात जातं, बरोबर आहे की नाही. कोणी कीर्तन झाल्यावर म्हणावं, ताई काय कीर्तन केलं ताई. आता अक्कल ताईला पाहिजे, जी म्हणलाय त्यानं कीर्तनच पहिल्यांदा ऐकलंय, त्याला कीर्तनाचं काय कळणार आहे महाराज. त्याच्यामुळं लय ढगात जायचं नाही. आपण आपलं कौतुक कुणी करावं, गुरुनी करावं, संतांनी करावं, देवानी करावं, आईबापानं करावं, बाकीच्याचं मनावर घ्यायचं नाही. या विषयाकडे जर आपण जोक्याचं बोलणं मनावर घेत नाही तर कौतुकही घ्यायचं, आणि जर कौतुक घ्यायचं असेल तर बोलणं सुद्धा, मी म्हणते दोन्ही नाही घ्यायचं. जगे आवतण्याची करावे, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवित चाड बहु. माऊली म्हणले, मला लय आवडतं लोकांनी त्रास दिलेला आणि वाईट म्हणलेलं, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. मग जगानं नाकारावं, देवानं सुकारावं, इतकं सुंदर आयुष्य वैष्णवाचंच असावं, बाकी कोणाचं नाही दादा. मग माणूस कल्पनेतनं बाहेर पडला, अहंकारात नाही पडावा. रखमाई माता गोड दिसतायत, पांडुरंग परमात्म्याने म्हणावं, रखमा काय गोड दिसते. साध्या माणसानं कौतुक केलं तर आपल्यासारख्याला अहंकार येतो, देवानं कौतुक केल्यावर अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का. कौतुक कुणी केलंय, देवानं. करणारं व्यक्तिमत्व मोठं आहे ना दादा, अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का. देवाने म्हणावं, रखमा काय गोड दिसतेस. रखमाबाई मनातल्या मनात म्हणतायत, मनातल्या मनात दिसतेच. नशीब आहे तुमचं, तुम्हाला भेटले. हा लय असतील पण आपल्यासारखी नाही महाराज. कशा म्हटल्या, मनातल्या न सांगता तुम्हा कळ येते. देवाला मनातलं बी कळतं. देव म्हणला, तू आता यवाळ आहे. काही गरज होती का, सुंदर दिसते म्हटलं मान्य करायचं ना, अहंकार करायची काय गरज होती. महाराज दिवस मावळायची वेळ झाली. रखमाई माता पंचारतीचं ताट घेऊन पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यात गेले देवाला ववाळायला. अख्खा गाभारा शोधला, जिकडं बघन तिकडं देवच दिसला. विठ्ठलच सापडना. लाजली गे माया आता कवना ववाळू, आता कवना ववाळू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे, जिकडं बघाल तिकडं विठ्ठलच होता. आता यातला खरा विठ्ठल कुठला. रखमाई माता मनातल्या मनात म्हणल्या, देवा एकदा इशारा करून सांगा यातले खरे तुम्ही कोण. पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले. देव म्हणला, बस बोंबलत. काही गरज होती का रखमाबाई अहंकार करायची तुम्हाला. आता काही देव सापडत. शेवटी रडकुंडीला आलेला रखमाई बाता नामदेवरायांनी बघितल्या. नामदेवराय म्हटले, आई काळजी करू नका, मी सांगतो. कोपऱ्यात उभं आहे ते आपलं आहे, जावान बाबाळा. रखमाई माता म्हटल्या, तुमच्यावर कशा विश्वास ठेवायचा, मी बायको असून मला सापडत नाही. वै जयंती मालकलासी वत्सलांछन, विष्णुदास नामाया दाविनी कोला, विष्णुदास नामाया दाविनी कोला. ब्रह्म ऋषींनी मारलेली लात भगवंताच्या डाव्या हृदयावर, त्या चरणकमलामुळे देव ओळखू यावे. कारण देवाचाही अहंकार घालवायला ऋषींनी सामर्थ्याने पुढे यावं. मग जिथं देवाचा गेला तिथं रखमाईचा कसा जाणार नाही दादा. जिथं देवाला आला देवालाही भोगावं लागलं, जिथं रखमाईला आला तिथं रखमाईलाही देव सापडला नाही. नामदेवराय म्हणले, आई वैष्णवाची नजर फार पारखी आहे. ज्या नजरेत अहंकार नाही त्या नजरेत देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही, आणि ज्या नजरेत अहंकार आहे त्याच्यात देव सोडून सगळं दिसतं. त्याच्यामुळं तुझं पाहता दृष्टी न फिरे, त्याच्यासाठी माझे चित्त तुझे, कल्पनेची बाधा न हो, अहंकाराचा वारा. राजस लाडवलेला. राजस म्हणजे कोण, लाडावलेला. वैष्णव जरा लाडावलेला असतो ना, सगळं देतो ना देव, सुख देतो, अधिकार देतो, सामर्थ्य देतो, वैभव देतो, कुळाची सामर्थ्यता देतो. एवढं सगळं दिल्यावर आपण राजस होतो. आणि एकदा लाडवलेलो झालो की मग 3 हट्ट, राजा हट्ट, बाल हट्ट, स्त्री हट्ट करायला लागतो. पण नको देवा, हिची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी. एवढं फक्त मला कळू दे. एवढं एकदा कळलं की मी सुखी. मी म्हणते अहंकार तर मरू द्या, वारा सुद्धा
हा कारण आपल्यासारख्याला अहंकार येत नाही. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कुणाकडे जावं. कळलं त्याला, कळलं महाराज. वाक्य काय माझं? अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कुणाकडं जावं. ती आपल्यासारख्या फालतू माणसाकडे येत नाही. ती देवाकडं, ज्ञान्याकडं, सानिध्य साधव्यांचं असावं त्यांच्याकडं. आपण फक्त वाऱ्यात आहे. आपलं वाऱ्यानंच फुफुटा केलाय. नुसत्या वाऱ्यानंच आपली एवढी मजा आहे. खरा अहंकार आल्यावर आपला काटा राहायचा. त्याच्यामुळं विनंती आहे, वाऱ्यानं जर एवढी फजिती केली तर अहंकारानं किती होईल. वाराही नको, अहंकारही नको, वैष्णवाला तर नको, भाविक भक्ताला सुद्धा नको. भाविक भक्त कोण? माळकरी नाही पण परमार्थ करतो. त्या भाविकाला सुद्धा अहंकार की मी भगवंताचं नाव घेतोय नको. माझ्यासाठी विनंती आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकासी, माझी विष्णुदासा भाविकासी. आता मात्र देवा कल्याण झालं. अहंकार गेला, कल्पना गेली, सत्य स्वीकारलं. नामा म्हणे तया, नाम म्हणता नाम म्हणता तुम्ही जे दोघं चौघं उठायची घाई करता ना, म्हणून देव तुम्हाला उठवायची घाई करतो. आणि लोक म्हणतात देवानं उठवलं, तुम्ही उठले त्याचं काय महाराज? मलाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे, अभंग संपलाय म्हणजे कीर्तन संपण्याचा हिशोब आहे दादा. पण ज्याला कळतं त्यानं घाई नाही करायची दादा. विनंती माझी आहे की नाही, तुम्ही घरी जाऊन झोपचाल पण सकाळी उठायची गॅरंटी कोण देईन तुम्हाला? ती गॅरंटी घ्यायची असेल तर गप ज्ञान घेऊ तुकारामपर्यंत बसा महाराज. प्रेमाने भजन, दोन्ही हात वर करायचं, दोन्ही हात. हाताने टाळी, मुखाने नाम. जेवढे चांगले हात वर करचाल तेवढं पटकन दुःखातून सुटाल. जेवढे गुतवून ठेवचाल तेवढे गुतवून बसाल. प्रेमाने राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 जय सीताराम, राम राम खाली बसा, 2 मिनिटं खाली बसा. माय माऊल्या, अगं कसं ग, आपली पार्टी आहे. असं 2 मिनिटं खाली बसा. भाविकांना विनंती आहे, 2 मिनिटं खाली बसा. आपण एका पक्षाच्या नेते आहेत, आपणच गद्दारी खाली बस. हा सुंदर नामचिंतनाचा 8 अखंड नामचिंतनाचा जागर
बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त संप्रदायाचं वैभव जगवणारे, परमार्थाची ताकद देणारी एखादी व्यक्तिमत्व राजकारणात असली की आम्हालाही कौतुक वाटतं. संतांची सेवा करणारा आमदार, साहेबांसारखे आमदार या परतूर तालुक्याला अखंडितपणे लाभले. साहेब, एका गोष्टीसाठी तुमचं कौतुक वाटलं. मी भरपूर कीर्तनं करते महाराष्ट्रात, अखंडितपणे मला सगळ्या राजकीय नेत्यांची भेटगाठ होते. तुम्ही कीर्तनाला 2 मिनिटं नाही तर 2 तास बसलात, हे संप्रदायावरचं तुमचं सगळ्यात सामर्थ्यवंत प्रेम आहे. पुढच्या टर्मला आम्हाला तुम्हाला माजी मंत्री म्हणायची गरज पडू नये एवढं सामर्थ्य मात्र तुमच्या मनगटात लागावं ही ताकद देते. आणि कामावर असतं, जेव्हा माणूस अखंडित काम करतो तेव्हा आजी माझी काही राहत नाही. त्यामुळे तेवढ्या वैभवाने तुम्ही सामर्थ्याने या व्यासपीठावर गेली 2 तास हे संकीर्तन सेवा ऐकताय. चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या सगळे संयोजक, आयोजक, नियोजक, बाबासाहेब दादा, रमेश दादा, शत्रुघ्न दादा, अमोल दादा, तुमच्या चौघांचे मनस्वी आभार. आमच्या प्रसादांकडे आम्ही मगाशी जेवण केलं. चरणावर साष्टांग दंडवत. त्यांच्या व्यासपीठावरील सगळी वरिष्ठ मंडळी, तुमच्या परतूर तालुक्याचं वैभव, हरिभक्तपरायण सौभाग्यवती रुपालीताई सवणे, अखंडितपणे ज्यांचं महाराष्ट्रात वृद्धिंगत नाव आहे, आमच्या मोठ्या बहिणी, आमचे दादा, म्हणजे भाऊजी खरं तर तसं, आमचे रामेश्वर दादासुद्धा अखंडितपणे उपस्थित आहेत. ज्यांच्यामुळं सवनेताईंचं अखंडितपणे महाराष्ट्रात नाव आहे, ज्यांच्या पाठ राखणीमुळं आहे, आमच्या दादा चरणावर साष्टांग दंडवत. त्यांच्या उपस्थित आहेत संकीर्तन, त्यांच्याच संस्थेतील ह्या सगळ्या मुली. ही लेकरं आज इथं उभा आहेत ना, अखंडितपणे माझा पांडुरंग यांच्या पाठीशी उभा राहतो. त्यांच्या इथं उभा असल्यामुळे एवढी ताकद वारकरी संप्रदायात आहे. आज स्वतःच्या परमार्थाची पालखी पुढच्या खांद्यापर्यंत पोहोचवण्याची ताकद ज्ञानोबांनी यांच्या पदरात टाकली आहे. चरणावर साष्टांग दंडवत. या सगळ्या लेकरांच्या व्यासपीठावरील सगळी महाराज मंडळी, शतशः प्रणाम या बहिणीचा तुम्हाला. पांडुरंग दादा असतील, त्याचबरोबर गोड गायनाचार्य हरिभक्त परायण ब्रह्मा महाराज असतील, हरिभक्त परायण बंडू तात्या असतील, हरिभक्त परायण पांडुरंग महाराज हरिभक्त परायण सर्व. एवढे वेळेस माफ करा, पुढच्या वेळेस पाठ करते की नाही बघा महाराज. बरं का, तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. मला माहिती आहे मी गेल्या वेळेस बी असंच म्हणले होते, पण हरकत नाही, नेक्स्ट टाइम नक्की 2दा 3ऱ्यांदा होतील महाराज. चल काय, मी बघाशी व्यवस्थित बघितलं नाही, त्यामुळे चरणावर साष्टांग. खरं सांगू, मी नाव घेऊन तुम्ही मोठे होणार नाही. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, वैभवाने मोठी माणसं आहेत. माझ्यापेक्षा मोठे असून तुम्ही माझ्या कीर्तनाला उभं राहताय, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. चरणावर साष्टांग दंडवत. कारण कीर्तनकारापेक्षा जास्त किंमत कधीही या गायक वादकांना असते, कारण यांची साधना मोठी असते. जोरदार टाळ्या सगळ्या गुणवंत मंडळीसाठी. तशा प्रणाम. उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्त परायण योगेश दादा आमचे. शिवनिर्मित असणारा हा मृदंग योगेश दादांनी तांडवासारखा वाजवला. चरणावर साष्टांग दंडवत. त्यांच्या अगदी सुंदर पखावाजाची साधना आणि तेवढ्याच समर्पकपणे त्यांनी कीर्तन ते वाजवलं. माणसाकडे कला असते, यात वाद नाही, पण कलेचा अहंकार न करता ते कीर्तनकाराशी समरूप होणं प्रत्येकाला जमतं असं नाही. तुम्ही सगळ्याच महाराज मंडळीनं मला समरूपतेनं साथ दिली. छोट्या बहिणीसारखं सांभाळून घेऊन हे कीर्तन वढून नेलं. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंड. योगेश दादा सुंदर पखावाज वाजवला. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. उत्कृष्ट सिस्टीम, दादांचे मनस्वी आभार. गोड आवाज दिला, जोरदार टाळ्या एकदा सिस्टीमवाल्यांसाठी. वा, पांडुरंग परमात्मा, तुम्ही मार्गकरी म्हणलं काय टेन्शन नाही, तुमच्या क्षेत्रामध्ये वृद्धिंगताचे विषय नाही. विनेकरी दादा चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्यामुळे वैभव आहे. चोपदार दादा शतशः प्रणाम तुमच्या दोघांच्या चरणावर. सगळा संप्रदाय असं भरभरून व्यासपीठावर वाहतोय. सगळे संयोजक, आयोजक, नियोजक, ज्यांच्यामुळे सेवा माझ्याकडे आली, आमचे सचिन दादा चरणावर साष्टांग दंडवत. आमच्या सचिन दादाच्या अगदी सुंदर महत्त्वाची सूचना आहे, लक्ष देऊन ऐका. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा, अखंड सप्ताह व भव्य ज्ञानेश्वरी महापारायण सोहळा, श्री महाभारत संदेश कथा, कथा प्रवक्ते राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज आपल्या प्रभू राम मंदिराचं अयोध्येचे जे कार्याध्यक्ष आहेत, सामर्थ्याने आपल्या संप्रदायाचे जे वैभव आहे, असे ज्ञानवंत, कीर्तिवंत आणि तेवढेच तपोभूमी सांभाळणारं व्यक्तिमत्व गोविंद देवगिरीजी महाराजांची श्री महाभारत संदेश कथा आहे. अलौकिक सोहळा आहे. सगळ्यांनी अनुभवा विनंती. सर्व गुरुवर यांची कीर्तनं आहेत. तारीख सांगते मी तुम्हाला, 12 मार्च ते 19 मार्चपर्यंत, म्हणजे पाडव्याला याची सांगता आहे. हा संकीर्तन सोहळा अखंड सप्ताह रंगणार आहे. हे पण महत्त्वाचं आहे, 750 पदार्थ जेवण्यासाठी आहेत. हे महत्त्वाचं आहे महाराज बरं का. तर त्याच्यामुळं उपस्थिती नोंदवा. 21,000 ज्ञानेश्वरी महापारायणाची संख्या आहे. पारायणाला म्हणजे
न भूतो न भविष्यती असा हा सोहळा घडणार आहे. याची देही याची डोळा बघण्यासाठी सगळ्यांनी उपस्थिती नोंदवावी ही विनंती. हां, ठिकाण स्थळ अलंकापुरी मयुरी पार्क, सातोना रोड, सेलू, तालुका सेलू, जिल्हा परभणी. सेलूमध्ये हा महासत्संग सोहळा घडणार आहे. सर्व संतांचं सानिध्य लाभणार आहे. मांदियाळी अखंडितपणे उपस्थित राहणार आहे. खरं तर गोविंद देवगिरीजी महाराजांची कथा म्हणजे अलौकिक वैभव आहे. माझी विनंती आहे, आणि सगळ्या गुरुवर यांची कीर्तनं आहेत, त्यामुळं विनंती आहे सगळ्यांनी या नामचिंतनाचा अखंडितपणे उपभोग घ्यावा. आपले श्री गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज अर्थात छोट्या माऊलींच्या संयोजनातून नियोजनातून हा सप्ताह उभा राहतो आहे. त्यामुळे विनंती आहे सगळ्यांनी अखंडितपणे या सेवेचा आनंद घ्यावा. आणि या सेवेला हां, आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी पारायण करा. मला तर वाटतं प्रत्येक घरातनं एक व्यक्ती पारायणासाठी गेला पाहिजे, एवढी सामर्थ्याने पारायणाची ताकद आहे. पारायण करा बाबांनो, तुमचं पारायण आयुष्याचं सगळं पारायण थांबवणार आहे. त्याच्यामुळं हां, आणि उठू नका जोपर्यंत संपूर्ण कार्यक्रम होत नाही. दादा अर्थात लोणीकर भाऊ बोलतील आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली.